या सभागृहात विरोधी पक्षनेते पदाची नेमणूक व्हायची आहे याची आठवण करायला आम्ही आलेलो आहोत. तर आपण अवश्य ती नेमणूक करावी ही विनंती करतोय. म्हणतात की प्रस्ताव विचाराधीन आहे, म्हणूनच म्हटलं ते की सालावादप्रमाणे. ज्याप्रकारे आपण बघतो गॅस टंचाई महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की विरोधक चुकीला नॅरेटिव्ह पसरतात किंवा या सगळ्यामध्ये भर घालत आहेत. म्हणजे काय नेमकं करताय? असं कुठलीही टंचाई नाही आहे त्यांचं म्हणणं आहे. मग रांगा का दिसत आहेत, लोक रस्त्यावरती का दिसत आहेत? मी तर आपल्याच माध्यमातून मला माहिती मिळाली की मुंबईतली, फक्त मुंबईतलीच मला वाटतं 30-40% रेस्टॉरंट्स आता बंद झालेले आहेत किंवा होत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य जनता होरपळत असेल आणि त्या जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेमध्ये फार मोठा काहीतरी गरखानपणा किंवा सदोषती यंत्रणा आहे. जो जनतेचं दुःख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीच आहेत असं मानणारा मुख्यमंत्री जर का आपल्या राज्याने लाभला असेल तर कठीण आहे राज्यात. सर्वपक्षीय बैठक या सगळ्या संदर्भात बोलवावी असं सुप्रिया सुळे म्हणतात. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये सर्वपक्षीय बैठकी बोलवण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की शेवटी टंचाई आणि महागाई याच्यात फरक आहे. टंचाई ही टंचाई असते, पण महागाई किंमत का वाढते, किमती का वाढतात? बरं, दुसरी गोष्ट, जसं आपल्या पंतप्रधानांनी तो गॅस निर्मितीचा एक प्रकल्प सांगितला होता, तोही प्रयोग लोकांनी करून पाहिलेला आहे. तर तोही म्हणजे असं काय नाही की नुसती टीका करतायत, तर जे पंतप्रधान सांगतात ते तो सुद्धा प्रयोग करून पाहिला लोकांनी. त्याचबरोबर राज्य सरकारच्या आदिवासी आणि त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचे पैसे अगोदर लाडक्या बहिणीसाठी नेले होते, आता नमो कृषी सन्मान योजनेसाठी नेले जात आहेत. कुठंतरी SC आणि ST विभागाचा जो पैसा आहे तो दुसरीकडे वापरला जातो. नाही, एकूणच सगळ्या जनतेने आता जर का, मी म्हणून जर का म्हणतो, कोणाच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली असेल तर ती पट्टी काढून उघड्या डोळ्यांनी हे सरकार कसं फसवणूक करत आहे ते त्यांनी लक्षात घेऊन सरकारला आता जाब विचारला पाहिजे. नेमकं काय झालं की जवळपास सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, काही जिल्ह्यातल्या राहिल्या असतील, पण जिथे निवडणुका राहिल्यात तिथल्या तरी जनतेने याबद्दल जागं होऊन सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे. खासदार टंचाई असेल, महागाई असेल, शिवसेना किंवा महिला आघाडी विरोधींनी रस्त्यावरती उतरून निषेध करताना पाहायला मिळत होते, आक्रमक पाहायला मिळत होतं. इतक्या आता अडीअडचणी असताना शिवसेने तुलनेने काही फक्त शिवसेनेनेच उतरावं अशी अपेक्षा आहे का? सगळ्यांनी उतरलं पाहिजे. शिवसेना ज्यांच्यासाठी उतरते जनतेने सुद्धा आमच्यासोबत उतरलं पाहिजे. शिवसेना तर सदैव लढणारीच संघटना आहे. शिवसेना ही सदैव जनतेच्या हक्कासाठी आणि त्यांच्या व्यथांसाठी, ज्यांच्यापासून व्यथा निर्माण होत आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर आहेच आणि आंदोलनही करू. मात्र ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे ते सरकार याबाबत नेमकं काय करणार आहे, युद्धाच्या बाबतीत नेमकं काय परिणाम होत आहेत, काय दुष्परिणाम होत आहेत, हे पंतप्रधान कधीतरी आम्हाला सांगणार आहेत की नाही? आणलं गेलंय धर्म स्वातंत्र्य विधेयक, धर्मांतराच्या बद्दल जे विधेयक आज मला वाटतं विधानसभेत मांडले गेले, उद्या परिषदेत मांडलं जाईल. साधारणतः तो मसुदा मी पाहिला. धर्मस्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे. कोणी कोणत्याही परिस्थितीत जोर जबरदस्तीने किंवा कोणाच्या असहायतेचा फायदा घेऊन लांडीलबाडीने आमिष दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. म्हणून ह्या धर्मांतर विरोधी किंवा धर्मस्वातंत्र्य म्हणून काहीतरी नेमकं एक नाव द्या विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच. आणि अशा प्रकारे म्हणजे धाक दपटचं दाखवणं, ED इन्कम टॅक्स CBI आपलं नाही काय त्या धमक्या देणं, त्याच्यात 50 कोके देतो सांगणं, असं करून जर कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. मात्र तो संपूर्ण ते मी बिल त्याची चालत असताना काही प्रश्नांची उत्तरही मिळणं गरजेचं आहे की जनतेसाठी. याचं कारण असं की त्याच्यात असं नमूद केलं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये, मी आता शब्दशः नाही सांगत, एक सारांश सांगतो, गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या धर्मांतरांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आता गेल्या काही वर्षांमध्ये जास्त करून भाजप प्रणित सरकार राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेवर आहे. असं हे सरकार असताना सुद्धा बळजबरीने किंवा फसवून धर्मांतराच्या संख्येत वाढ झाली असेल तर ते अपयश कोणाचं आहे ह्या प्रश्नाचं एक उत्तर मिळालं पाहिजे. आणि नेमकं कोणत्या समाजात, कोणत्या विभागात, कोणत्या प्रकारे धर्मांतर असं होत असेल त्याची माहिती दिली तर आम्हाला सुद्धा सावध राहता येईल. आमचे सुद्धा कार्यकर्ते तिकडे तत्पर राहतील की कोणी कोणावरती जोर जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून फसवणूक करून
असं आहे त्याचा फायदा घेऊन धर्मांतर करत असेल तर त्याला आम्ही सुद्धा विरोध नक्की करू. तर ही सगळी माहिती आणि काही 2-4 आणखीन प्रश्न असतील ते प्रश्न हे सरकारी भाषेत पटलावरती ठेवावेत अशी आमची मागणी आहे. कारण आम्ही ह्या बिलाला पाठिंबा देतो. खासदार निशिकांत दुबे पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी भीमाशंकरला व्हीआयपीच्या माध्यमातून धनगर आरक्षणावरती दीपक बोराडे मुंबईतल्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण करतायत. 2000च्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणात कोण होतं तेव्हा मुख्यमंत्री? तत्कालीन मुख्यमंत्री हो, पण कोण नाव सांगा. 2004 अहो ते सोडा, अटलजींनी दिलं होतं सोलापूरला. जर आपल्याला आपण विसरला असाल तर अटलजींनी मला असं वाटतं की एक आश्वासन दिलं होतं. मला जर मी विसरलो नसेल तर पंढरपूरला म्हणजे अटलजी केव्हा पंतप्रधान होते? ह्याच पक्षाचे ते पंतप्रधान होते. त्याच्यामुळे हे जे काय आश्वासन आहे हे पंतप्रधानांनी तत्कालीन पंतप्रधानांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण करणं हे आता तत्कालीन हत्या नाही, आत्ताच्या याला काय म्हणायचं, हां आत्ताच्या वर्तमान विद्यमान मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे. के साथ नार्वेकर जी से मिलने के लिए गए थे. सवाल ये है कि महाराष्ट्र को नेता विपक्ष मिलेगा या नहीं?